हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू परिवर्तन ॲप. आणि फ्रेंड्स, आता तुम्हाला माहितीच आहे की आपलं लॉकडाऊन होतं. तुम्ही 5वी तर पास झाला आहेत, पण आता तुम्ही 6वीमध्ये गेला आहेत. तर मग 6वीचा जो सायन्सचा पहिला चॅप्टर आहे तो आहे नॅचरल रिसोर्सेस, एअर, वॉटर अँड लँड. तर याच्यामध्ये आपण एअर, वॉटर आणि लँडबद्दलची सगळी माहिती घेणार आहोत, जे की आपले नॅचरल रिसोर्सेस आहेत, नैसर्गिक संसाधने आहेत. तर मग काय, आता आपल्याला माहिती आहे की एअर, वॉटर अँड लँड आर द फॅक्टर्स important for sustaining the living world on the earth and for fulfilling their basic needs. म्हणजेच एअर, वॉटर आणि लँड हे जे 3 नॅचरल रिसोर्सेस आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत फॉर सस्टेनिंग द लिव्हिंग वर्ल्ड. जी सजीव सृष्टी आहे ते सजीव सृष्टी सस्टेन करण्यासाठी हे 3 एअर, वॉटर अँड लँड हे जे फॅक्टर्स आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. आणि फॉर फुलफिलिंग द दिअर बेसिक नीड्स, म्हणजे सजीव सृष्टीच्या बेसिक नीड्सला पूर्ण करण्यासाठी सुद्धा हे 3 जे नॅचरल रिसोर्सेस आहेत ते इम्पॉर्टंट आहेत, आणि मग त्यांनाच आपण नॅचरल रिसोर्सेस असं म्हणतो. तर आपल्याला माहिती आहे की आपली जी सजीव सृष्टी आहे त्याच्यामध्ये आपण एअर म्हणजे हवा, लँड म्हणजे जमीन आणि वॉटर म्हणजे पाणी. मग आता जमीन आणि पाणी म्हणजे लँड आणि वॉटर हे पृथ्वीच्या पृष्ठभागावर असतात, अर्थच्या सरफेसवर असतात, ऑन द अर्थ सरफेस. तर मग आणि जी एअर असते ती ते अर्थच्या सरफेसवर नसते. हवा जमिनीवर किंवा पृष्ठभागावर नाही आहे. तर आपण सायंटिफिकली जर आपण एअरचा जो एरिया आहे त्याला आपण ॲटमॉस्फिअर म्हणतो. जे वॉटरचा जो एरिया आहे त्याला आपण हायड्रोस्फिअर म्हणतो. आणि ज्या भागामध्ये जमीन आहे त्याला आपण लिथोस्फिअर म्हणतो. म्हणजे द एरिया विच कंटेन एअर, वॉटर अँड लँड आर कॉल्ड ॲज ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. तर मग ह्या ॲटमॉस्फिअर, लिथोस्फिअर आणि हायड्रोस्फिअर ह्या तिघांना मिळून आपण बायोस्फिअर म्हणतो. काय म्हणतो? बायोस्फिअर. आणि जसं की मी म्हटलं तुम्हाला की अर्थच्या सरफेसवर लँड आणि वॉटर असते. तर मग जे लँड असतं तो लँडचा जो एरिया आहे तो फक्त 29% आहे, आणि जो वॉटरचा एरिया आहे तो 71%. म्हणजे या पृथ्वी तलावर 71% पाणी आहे आणि 29% लँड आहे. तर ही सगळी झाली इंट्रोडक्शन किंवा एक बेसिक इन्फॉर्मेशन एअर, वॉटर आणि लँडबद्दलची. तर आता आपण एअर ह्या नॅचरल रिसोर्सला डिटेलमध्ये पाहूया. तर फ्रेंड्स, आता आपण एअरबद्दलची माहिती याच्यामध्ये घेणार आहोत. काय आपल्याला माहिती, एअर म्हणजे हवा. हवा म्हणजे काय, तर हवेमध्ये काय काय असतं, तर हवेमध्ये आपण पाहू शकतो की एअरमध्ये फक्त म्हणजे हवा आहे असं आपण नाही म्हणू शकत. तर ॲटमॉस्फिअरमध्ये, एअरमध्ये वेगवेगळे गॅसेस प्रेझेंट आहेत. कोणते? नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, परत सल्फर डायऑक्साईड. पण फक्त गॅसेसच नाही, तर त्याच्यामध्ये वॉटर वेपर्स, डस्ट पार्टिकल्स वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा प्रेझेंट असतात. तर आपण पाहू शकतो की आपल्याला माहिती आहे की एअरचे किती लेअर आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6 लेअर आहेत ॲटमॉस्फिअरचे. तर ॲटमॉस्फिअरचे 6 लेअर कोणते कोणते? ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मिझोस्फिअर, थर्मोस्फिअर, आयनोस्फिअर आणि एक्झोस्फिअर. तर हे जे गॅसेस आहेत तर ते सगळ्यात जास्त कुठे प्रेझेंट असतात? 80% गॅसेस आर प्रेझेंट इन द ट्रोपोस्फिअर. तर 19% गॅसेस इज नायट्रोजन, ऑक्सिजन, CO2, SO2, वॉटर वेपर्स, डस्ट पार्टिकल्स हे 19% स्ट्रॅटोस्फिअरमध्ये प्रेझेंट असतात. आणि जसे जसे आपण वरती जाऊ तसं ते त्यांचं प्रमाण जे आहे ते कमी होत जातं. आणि शेवटी जे एक्झोस्फिअर आहे तर एक्झोस्फिअरमध्ये
कुठल्याच प्रकारचे गॅसेस प्रेझेंट नसतात, अब्सेंट असतात. मग आपल्याला माहिती आहे की नायट्रोजन, ऑक्सिजन, CO2, SO2, वॉटर वेपर्स, डस्ट पार्टिकल्स हे आपल्या ॲटमॉस्फिअर म्हणजेच एअरमध्ये प्रेझेंट आहेत. आणि एअर म्हणजे ॲटमॉस्फिअरचे 6 लेअर आहेत: ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मिझोस्फिअर, थर्मोस्फिअर, आयनोस्फिअर आणि एक्झोस्फिअर. राईट. ट्रोपोस्फिअरमध्ये ऑलमोस्ट 80% गॅसेस प्रेझेंट असतात. स्ट्रॅटोस्फिअरमध्ये 19% गॅसेस प्रेझेंट असतात. आणि जसे जसे आपण वरती जाऊ जसं म्हणजे आपल्याला माहिती आहे की पहिला लेअर हा ट्रोपोस्फिअरचा आहे. पृथ्वीच्या वरती पहिला लेअर ट्रोपोस्फिअरचा, त्यानंतर स्ट्रॅटोस्फिअर, नंतर मिझोस्फिअर, थर्मोस्फिअर, आयनोस्फिअर आणि एक्झोस्फिअर. म्हणजे ह्या जमिनीच्या, समजा ही पृथ्वी आहे, दिस इज द लँड, आणि ह्या जमिनीच्या वरती समजा आता इथं ॲटमॉस्फिअर आहे. तर ह्या ॲटमॉस्फिअरमध्ये हा पहिला लेअर जो असेल तो ट्रोपोस्फिअरचा असेल, दुसरा जो असेल तो स्ट्रॅटोचा असेल, त्यानंतर मिझो, थर्मो, आयनो आणि मग एक्झोस्फिअर. राईट. म्हणजे जमिनीच्या जेवढ्या आपण खाली येताल किंवा जमिनीच्या जेवढ्या आपण जवळ असू तेवढे तिथे गॅसेस जास्त प्रेझेंट असतील. आणि जसे जसे आपण वरती जाऊ तसं गॅसेसचं प्रमाण कमी होत जातं. आणि एक्झोस्फिअरमध्ये तर कुठल्याच प्रकारचे गॅसेस प्रेझेंट नसतात. राईट. आणि आपल्याला माहिती आहे मग आता ह्या हवेमध्ये हे आपण सांगितले की वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे एलिमेंट्स आहेत. मग ते कोणते कोणते? नायट्रोजन. तर मग नायट्रोजनचं प्रमाण किती आहे? तर हवेमध्ये ऑलमोस्ट 78% नायट्रोजन प्रेझेंट आहे. किती? 78%. त्यानंतर ऑक्सिजन 21% आहे, आर्गॉन 0.9%, CO2 0.03%, आणि जे अदर गॅसेस आहेत ते 0.07% प्रेझेंट आहेत. म्हणजेच आता तुम्ही म्हणाल की आता नायट्रोजन तर 78% आहे आपल्या हवेमध्ये, आणि ऑक्सिजन त्या हिशोबाने पाहायला गेलं तर ऑक्सिजन फक्त 21% आहे, आणि CO2 तर 0.03% आहे. मग जर नायट्रोजन 78% आहे तर आपण नायट्रोजन का श्वासामध्ये घेऊ शकत नाही? कारण जर नायट्रोजन, आपल्याला माहिती आहे की नायट्रोजन झाडांना वगैरे खूप इम्पॉर्टंट आहे, तर हे जे नायट्रोजन आहे ते आपण डिरेक्टली ब्रीदिंगमध्ये, रेस्पिरेशनमध्ये नाही घेऊ शकत, कारण आपल्याला त्याचा इनऑर्गॅनिक फॉर्ममध्ये घ्यावा लागतो. आणि हा जो ऑक्सिजन आहे तो 21% आणि पहा CO2 फक्त 0.03% आहे, तरी सुद्धा आपल्यासाठी हार्मफुल असतो. तर आता आपण ह्या सगळ्या म्हणजे हे जे सगळे गॅसेस आहेत त्यांचा कुठे कुठे आणि कशा कशा प्रकारे यूज होतो हे पाहूया. तर फ्रेंड्स, आता आपण हे जे वेगवेगळे गॅसेस आहेत त्यांचा यूज काय काय आहे हे पाहणार आहोत. तर नायट्रोजन, जसं की मी सांगितले की नायट्रोजनचं प्रमाण हवेत सगळ्यात जास्त आहे. तर नायट्रोजनचं काय काम आहे? तर नायट्रोजन हे प्रोटीन, इट इज अ बिल्डिंग ब्लॉक. बिल्डिंग ब्लॉक फॉर प्रोटीन. जे प्रोटीन्स असतात ते नायट्रोजन्स म्हणजे अमायनो ॲसिड्सची लॉंग चेन असते. नायट्रोजनपासून आपण अमोनियासुद्धा तयार करतो. आणि एवढंच काय तर एअरटाईट पॅकेजिंग ऑफ फूड स्टफ, म्हणजे आता तुम्ही जर वेफर्स खाता, चिप्सचे पॅकेट्स खाता, त्यामध्ये सुद्धा आपण पाहतो की खूप हवा भरलेली असते. तर ती हवा दुसरी काय नसून ते नायट्रोजन गॅस असतो. काय असतो? N2 गॅस. आपल्या चिप्सच्या पॅकेटमध्ये वगैरे म्हणजे कुठलेही जर आपण पॅकेजिंगचे पदार्थ घेतले त्याच्यामध्ये जर हवा असेल, एअरटाईट फूड जे असतं त्याच्यामध्ये N2 गॅस प्रेझेंट असतो, कारण त्यामुळे अन्न खराब होणार नाही. आणि आता ऑक्सिजनचा उपयोग तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रेस्पिरेशन. आपण रेस्पिरेशनसाठी आपल्याला ऑक्सिजन किती इसेन्शियल आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. CO2 तर आपल्याला हेही माहिती आहे की प्लांट्स जे असतात त्यांना फूड म्हणजेच स्वतःचं ते फोटोसिंथेसिस करतात, आणि फोटोसिंथेसिससाठी त्यांना कार्बन डायऑक्साईड लागतो. फूड तयार करण्यासाठी प्लांट्सना कार्बन डायऑक्साईड लागतो. ॲर्गॉन, आपल्याला माहिती आहे जे इलेक्ट्रिक बल्ब्स असतात त्याच्यामध्ये ॲर्गॉनचा एक तार असतो. हेलियमचा काय यूज असतो? तर एखाद्या ठिकाणी हाय टेम्परेचर असेल तर त्याला लो करण्यासाठी, टेम्परेचर लोअर करण्यासाठी हेलियमचा यूज केला जातो. तसंच ज्या एअरशिप जनरेटिंग लिफ्ट इन द एअरशिपमध्ये लिफ्ट जनरेट करण्यासाठी सुद्धा हेलियमचा यूज होतो. निऑनमध्ये काय? तर निऑन हे कुठे यूज होतो? डेकोरेटिव्ह लाईट किंवा मग आपले जे स्ट्रीट लाईटिंग
म्हणजेच आपल्या रस्त्यावर जी बल्ब्स असतात त्यांच्यामध्ये निऑनचा यूज केला जातो. त्यानंतर क्रिप्टॉन फ्लुरोसंट ट्यूबमध्ये यूज केला जातो आणि झेनॉन फ्लॅश फोटोग्राफीमध्ये यूज केला जातो. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे ह्या गॅसेसचे एलिमेंट्सचे आपल्याला युजेस आहेत जे आपल्याला कुठे मिळतात, एअरमध्ये सापडतात. तर आता आपण पुढचा पॉईंट पाहूया. तर फ्रेंड्स, आता आपण एअर पोल्युशनबद्दल शिकूया. आपल्याला माहिती आहे पोल्युशन म्हणजे काय, मराठीमध्ये आपण त्याला प्रदूषण म्हणतो. जर आपल्याला पोल्युशनची डेफिनेशन सांगायची झाली तर एनी अनवॉन्टेड चेंज इन द एन्व्हायरमेंट. एनी अनवॉन्टेड म्हणजे काय, आपल्याला नको असलेला बदल जर एन्व्हायरमेंटमध्ये घडला तर त्याला आपण काय म्हणतो, पोल्युशन म्हणतो. मग जर एअर पोल्युशन म्हणजे काय, तर आपण एअर पोल्युशनची डेफिनेशन अशी करू शकतो की अनवॉन्टेड चेंज इन द एअर. हवेमध्ये नको असलेले बदल जर घडले तर त्याला आपण हवा प्रदूषण म्हणतो. तर मग आता हे एअर पोल्युशन आपल्याला माहिती आहे की खूप प्रमाणामध्ये होतं. तर मग ते कशामुळे होतं, कंबशन ऑफ फ्युअल्स इन व्हेकल्स अँड बिग इंडस्ट्रीज. म्हणजे फ्युअल्स म्हणजे वेगवेगळी जी फ्युअल्स असतात व्हेकल्समधून म्हणजे CO, आणि बिग इंडस्ट्रीमधले जे फ्युअल्स असतात त्यांचं कंबशन होऊन एअर पोल्युशन होतं. किंवा काही काही फ्युअल्स असतात जसे की वूड आणि कोल म्हणजे लाकूड आणि कोळसा, त्यांचं कंबशन जे आहे ते इनकम्प्लीट होतं आणि त्या इनकम्प्लीट कंबशनमुळे सुद्धा पोल्युशन होतं. आणि त्या पोल्युशनमध्ये जे काही गॅसेस असतात ते कोणते कोणते असतात आणि आपल्याला कोणते कोणते हार्मफुल असतात, तर NO2 म्हणजे नायट्रोजन ऑक्साईड, SO2 म्हणजेच सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड आणि सूट. हे जे सगळे एलिमेंट्स आहेत, हे जे सगळे गॅसेस आहेत ते आपल्यासाठी हार्मफुल आहेत आणि हेच या कंबशनमधून रिलीज होतात. CO2 असो, कार्बन मोनॉक्साईड असो, SO2 असो, NO2 असो, याच्यामुळे एअर पोल्युशन होतं. तर मग आता हे सगळं तर झालं पोल्युशनबद्दल. पण आपल्याला हे माहिती आहे की आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये ओझोन नावाचा एक लेअर प्रेझेंट आहे. तर ओझोन लेअर म्हणजे काय, तर ओझोनची जी संज्ञा आहे ती O3 आपण त्यांना म्हणतो. तर आपल्याला माहिती आहे ओझोन लेअर कुठे प्रेझेंट असतो, तर ॲटमॉस्फिअरचे आपल्याला माहिती आहे की 5 लेअर आहेत, ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेझोस्फिअर, थर्मोस्फिअर, ॲनोस्फिअर आणि मग एक्झोस्फिअर. तर मग आता ही लँड आहे, ही जमीन आहे आणि हा इथे टोपोस्फिअर आहे आणि त्याच्यावर स्ट्रॅटोस्फिअर. तर ह्या स्ट्रॅटोस्फिअरच्या खाली इथे कुठेतरी ओझोन लेअर प्रेझेंट आहे, म्हणजेच O3चा लेअर प्रेझेंट आहे. हा आपल्यासाठी डिरेक्टली तर काम नाही करत, पण इनडिरेक्टली जर आपण पाहिलं तर ह्या ओझोन लेअरमुळे काय होतं, आपला जो सन आहे सूर्य, तर सूर्यामधून जे UV लाईट, UV अल्ट्राव्हायोलेट रेज जे बाहेर पडतात, UV रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज जे बाहेर पडतात सूर्यापासून, तर ती आपल्या मानवांना किंवा प्राण्यांना किंवा झाडांना सुद्धा हार्मफुल असतात. तर मग इथे हा ओझोनचा लेअर असल्यामुळे हा ओझोन जो आहे ते हार्मफुल गॅसेसला, या UV रेजला एंट्री नाही करू देत आणि मग इथे जर एंट्री नाही झाली तर मग त्याचा आपल्याला काहीच हार्म नसणार आहे. पण आता आपल्याला माहिती आहे की आपण शिकलं असेल की ओझोन होल, हा ओझोनचा लेअर जो आहे ओझोन लेअर डिप्लेशन होते, म्हणजे हा ओझोनचा लेअर हळूहळू छोटा होत जातो आणि कुठेतरी छिद्र पण पडले अशा ओझोन लेअरमध्ये. मग यामुळे काय होईल, हे आपल्यासाठीच घातक आहे. तर मग आपण काय करतो,
हे पोल्युशन होत असल्यामुळे हा ओझोनचा लेअर कमी होत जातोय. तर हे सगळं होतं एअर पोल्युशन बाबतीत. मला माहिती आहे की 16 सप्टेंबर हा ओझोन प्रोटेक्शन डे म्हणून आपण साजरा करतो, की जेणेकरून लोकांना ओझोन बाबतीत आपण त्यांना अवेअर करू शकू. लोकांना ओझोन बाबतीत अवेअर करण्यासाठी आपण 16 सप्टेंबरला ओझोन प्रोटेक्शन डे म्हणून साजरा करतो. तर हे सगळं एअर पोल्युशन बाबतीत होतं आणि आपण यापुढचे जे काही पॉईंट्स आहेत ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्यू.